नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण रेसिपी बघणार आहोत पनीर आणि मेथी थेपल्याची। हा थेपला खूप मस्त लागतो चहाबरोबर। मी ना ही ताजी मेथी आमच्या गार्डनमधूनच खुडून आणलेली आहे। बारीक मेथी आहे ही। त्याच्यासोबत मी लसूण आणि मिरची घेतलेली आहे। त्याला आपण थोडं जाडं भरडं वाटून घेऊया। ही बारीक मेथी आहे ना, स्वच्छ धुवून मी छान चिरून घेतलेली आहे। कढईत तेल तापूया, त्याच्यामध्ये लसूण आणि मिरचीचं वाटण घालून चिरलेली बारीक मेथी आहे ती घेऊन आपण वाफवून घेऊया। थोडंसं मीठ घालूया चवीपुरता आणि छान शिजवून घेऊया। शिजलेली मेथी ना अशी छान लागते थेपल्यामध्ये। इथे आपण साहित्य बघूया। आलं आणि लसूण घेतलं, लाल मिरची, धना जिरा पावडर, हळद, गरम मसाला, तीळ, चवीपुरता मीठ आणि चाट मसाला घेतलेला आहे। इकडे मी ना हे घरचंच पनीर घेतलेलं आहे। त्याच्यानंतर डाळीचं पीठ घेतलेलं आहे। थोडंसं भरपूर सारी कोथिंबीर घेतली आहे आणि इकडे मी गव्हाचं पीठ घेतलं, 2 वाट्या पाणी पीठ मळण्यापुरता। गव्हाच्या पिठामध्ये आपण जी शिजवलेली मेथी आहे ती घालूया, डाळीचं पीठ घालूया आणि सगळं साहित्य घालूया, कोथिंबीर घालूया आणि आधी हे सगळं मिक्स छान करून घेऊया, कारण कोथिंबीरसुद्धा पाणी सोडतं म्हणून आपण आधी पाणी घालायचं नाही। नंतर थोडं थोडं पाणी घालून हे पीठ घट्टसर मळून घेऊया आपण छान। तेल घालून पण थोडंसं छान मळून घेऊया आणि झाकण ठेवून याला थोडा वेळ तिंबायला ठेवूया। आपलं पीठसुद्धा छान तिंबलेलं आहे। एक छोटासा गोळा घेऊया आपण आणि सुकं पीठ लावून त्याचं छान पातळ असा थेपला लाटून घेऊया। बघा मी किती पातळ थेपला लाटलेला आहे ना। असं करून ना मग हा थेपला आपण छान तव्यावर मीडियम फ्लेमवरती तेल घालून किंवा तूप घालून तुम्हाला जे आवडेल ते दोन्ही बाजूंनी अगदी छान खरपूस भाजून घेऊया। बघा किती मस्त झाले आहेत ना आपले थेपले, किती सुंदर दिसत आहेत ना। याच्याबरोबर ना मी मिरचीचं लोणचं आणि दही खाणार आहे। किती छान सॉफ्ट झालेलं बघा। आणि तुम्हाला हे थेपले कशाबरोबर खायला आवडतात ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा। माझं चॅनल जर तुम्हाला आवडत असेल, अशा छान छान रेसिपी मी घेऊन येत जाईन। माझ्या चॅनलला नक्की तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा।